सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या छोट्याशा गावाने हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली आहे। या गावात गेल्या 44 वर्षापासून मशिदीमध्ये गणपती बसवला जात आहे। सांगली जिल्ह्यामध्ये गोटखिंडी हे असे गाव आहे की जिथं मुस्लिम समाज आपल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत आहे। मस्जिदमध्ये गणपती गेल्या 44 वर्षापासून मुस्लिम समाज ही परंपरा जोपासत आहे। आपल्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात मशिदीमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतो। चला तर या आगळ्या वेगळ्या परंपरेची माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मी अशोक पाटील संस्थापक सदस्य आहे। या मंडळाची स्थापना तशी 1980 साली झाली। त्याच्यापूर्वी पुण्याचं धरण फुटलं असं म्हणतात, त्यावेळेला आमच्या इथे गणपती बसला होता आणि त्या वक्ताला छत वगैरे असं वर काही नव्हतं आणि गणपतीवर गळल्यामुळं इथली मुस्लिम समाजाची लोक आणि हिंदू समाजाच्या लोकांनी एका जागी येऊन मशिदीमध्ये गणपती बसला होता। तर 18ला मोहरम आणि गणपती एकाच वेळी आलते। त्यावेळेला सकट मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एका जागी येऊन दोन्ही सण एका जागी साजरी केली। या गावामध्ये शंकराचं स्थान आहे, त्या ठिकाणी रोज सकाळी मुस्लिम समाजाचे लोक दर्शनाला येतात। बकरी आणि रमजान ईद आम्ही हिंदू मुस्लिम एक होतो आणि सण आम्ही साजरे करतो। अशा पद्धतीने आमचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा सलोखा गेले 44 वर्ष आहे। या वर्षीचा गणेशोत्सव हा 44व्या वर्षाचा आहे। हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी एका जागी नांदतात, कसलाही भेदभाव नाही आणि या गणपतीची सेवा हिंदू आणि मुस्लिम मिळून या ठिकाणी आरती होती आणि गणपती सेवा केली जाते।